प्रेक्षक टीव्हीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। या सौ हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे चंद्रशेखर, हॅपी बर्थडे शेखर। हॅलो। आणि आता कॅचमीने आपली ओपनिंग पेअर इथे पाठवायची आहे आणि वनडाईटने आपली जय गोलंदाजी इथे रचना इथे लावायची आहे। लगेच सामना सुरुवात होत आहे। जयेंद्र दादा सुतार यांचा वाढदिवस आणि एक धमाकेदार असा वाढदिवस आपण या मंचावरती पाहिलं। भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 32 कैलासवासी विनोद सारकर स्मृती कला क्रीडा मंडळ शिरवणेगाव आणि हा मित्रमंडळ बीएस ग्रुप, या बीएस ग्रुपने मात्र एक जबरदस्त मात्र वाढदिवसाचं आयोजन मात्र जयेंद्र दादाचा आपण पाहिलं आणि अतिशय जबरदस्त मनमोहक असे क्षण आणि ते क्षणचित्र मात्र नक्कीच प्रेक्षक लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून आपण सर्वांनी घर बसता पाहायला भेटले। खरोखरच आजचा वाढदिवस मात्र जयेंद्र दादा यांचा वाढदिवस आणि तो वाढदिवस साजरा होत असताना संपूर्ण शिरवणे गावचं प्रेक्षक म्हणजे पूर्ण नवी मुंबईच्या मात्र शुभेच्छा मात्र दादा पोहोचू शकत आहेत आणि प्रत्येक तुम्हाला पूर्ण बीएस ग्रुप करणं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। हॅपी बर्थडे जयेंद्र दादा। दोन्ही संघाचा नवा प्लेअर जरी
हॅलो, धन्यवाद. आणि या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके समाजसेवक म्हणजे माननीय श्री जयेंद्रदादा सुतार साहेब यांच्या यांच्या जोडीला म्हणजे बबनदादा वैती प्रस्तुत झालेला आहे. आणि आपल्या समोर सुंदर अशी एक लावणी जी आहे ते त्या सादर करतायत. आणि समोर कबड्डीचे देखील सामने चालू आहेत आणि सुंदर असे क्रीडा सामने आणि त्याच जो कार्यक्रम. तर मी विनंती 3.47 हा येस. आणि या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके समाजसेवक श्री जयेंद्रदादा सुतार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांचे लाडके म्हणजे धरमजी पटेल साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. मनापासून धन्यवाद. आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध असे
मोठे मोठे व्यक्ती दादांना थेट प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देत आहेत. मनापासून धन्यवाद. आणि केवळ दादांवरती असलेलं हे सर्वांचं प्रेम आहे, कारण दादांनी एक समाजसेवेचं असं एक व्रत जे घेतलेलं आहे आणि सर्वांसाठी 24/7 अवेलेबल असणारे आपल्या सर्वांचे लाडके दादा जयेंद्रदादा सुतार यांचा आज वाढदिवस. आणि या ठिकाणी आमच्या मंडळाचे अध्यक्ष जयेंद्रदादा सुतार यांना शुभेच्छा देण्यासाठी धरमसिंह पटेल, समाजसेवक, नेरुल आणि उद्योजक यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. मंडळाच्या वतीनं त्यांना शाल, श्रीफल देऊन आणि एक स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही नम्र विनंती. धन्यवाद पटेल साहेब, या ठिकाणी आपण आलात आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष जयेंद्र सुतार यांना शुभेच्छा दिल्याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीनं तुमचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. तसंच सर्व या ठिकाणी शिरोणे गावातला स्वर्गीय अरुण सुतार यांच्या विद्यालयाच्या पटांगणावर ज्या 4 व्हीलर समोर गेट समोर आहेत, कृपया त्या 4 व्हीलर काढायच्या आहेत. कारण आज या ठिकाणी बक्षीस समारंभ जो होणार आहे, या जे आपल्या समोर दिसत आहेत क्रिकेटचे सामने आणि समोर जे कबड्डीचे सामने चाललेले आहेत, त्याचं बक्षीस वितरण या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी आमचे प्रमुख पाहुणे म्हणजे आमचे मंडळाचे प्रत्येक विनंतीला मान देऊन ऐरोली विधानसभाचे आमदार माननीय गणेशजी नाईक साहेब या ठिकाणी येणार आहेत. तरी त्यांच्या येणाऱ्या वाहनांना कुठं अडचण होऊ नये म्हणून आम्ही आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपली जी मोठी वाहनं आहेत गेट समोर ती कृपया ती वाहनं काढायची आहेत. हॅलो, धन्यवाद. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 32 काय विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ शिरवणे आयोजित प्रकाश जोतातील अंडरआर्म क्रिकेट सामने, तसेच या ठिकाणी क्रीडा आणि कला यांचा अनोखा संगम म्हणजे उत्कृष्ट आणि दर्जेदार असे कार्यक्रम या ठिकाणी चालू आहेत. आपल्या सर्वांचे लाडके एक समाजप्रिय व्यक्तिमत्व, एक समाजसेवक म्हणजे माननीय श्री जयेंद्रदादा सुतार साहेब यांचा वाढदिवस. आणि तो वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात 8 मार्च म्हणजे दादांचा वाढदिवस. आणि दादांचा वाढदिवस या सुंदर अशा स्वर्गीय अरुण सुतार माजी सरपंच विद्यालय आणि या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सुंदर आणि भव्य दिव्य स्वरूपात दादांचा वाढदिवसाचं सेलिब्रेशन या ठिकाणी चालू आहे. आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी कबड्डीचे सामने तसेच क्रिकेटचे अंडरआर्मचे सामन्याचं या ठिकाणी लवकरच आयोजन होणार आहे. आणि याच्या जोडीला एक दुग्ध शर्करा योग म्हणजे बबनदादा वैती प्रस्तुत सुंदर अशा लावण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. आणि मी विनंती करतो आलेल्या समस्त पाहुण्यांना की आपण कृपया आजूबाजूच्या ज्या पंचक्रोशीतील राहणाऱ्या आजूबाजूच्या रहिवाशांना विनंती करतो की आपण लवकर या व्यासपीठाच्या जवळ यायचं आहे. कारण अच्छा, आणि जागतिक वुमन्स डे म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त दादांच्या आयोजनातून म्हणजे दादांच्या विचारधारेतून एक सुंदर असा महिलांसाठी विशेष कबड्डी आणि महिलांनी सुद्धा या ठिकाणी सुंदर अशा त्या कबड्डीच्या सामन्यांमध्ये आपली उपस्थिती दर्शवली. आणि जागतिक महिला दिन म्हणतात ना, माता, भगिनी, अशा बहीण, माता, असं विविध जी रूपं आहेत ते स्त्रीची आहेत. म्हणजे साक्षात माता दुर्गा, माता सरस्वती असं देवीचं रूप म्हणजे स्त्रीचं रूप आहे. आणि आपली ही जी संस्कृती आहे ती म्हणजे एक स्त्रीला एक माता म्हणजे आई एकविरा असू दे, आई भवानी असू दे, असा स्त्रियांचा उत्कृष्ट प्रकारे सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे. आणि त्यानिमित्त या ठिकाणी जमलेल्या माझ्या समस्त महिलांना महिला दिनाच्या लक्ष शुभेच्छा. आणि या ठिकाणी महिलांसाठी विशेष म्हणजे कबड्डीचे सामने केवळ महिलांसाठी देखील या ठिकाणी करण्यात आले होते. मनापासून धन्यवाद, मनापासून धन्यवाद. आणि आज बघा ना, म्हणजे महाशिवरात्री आणि महिला दिन, आणि आजच्या या महाशिवरात्रीच्या दिनी आपल्या सर्वांचे लाडके युवकांचा बुलंद आवाज म्हणजे श्री जयेंद्रशेठ सुतार साहेब यांचा वाढदिवस म्हणजे फार सुंदर आणि लक्षात राहण्यासारखा आजचा दिन म्हणजे महाशिवरात्रीच्या पावन या पर्वावरतीच आज या ठिकाणी सन्माननीय श्री जयेंद्रशेठ
सुतार साहेबांचा वाढदिवस आपण या ठिकाणी सादर करतो आहे आणि विविध नवी मुंबईतून विविध अशा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मोठे मोठे व्यक्ती, दादांवरती प्रेम करणारे त्याचे हितचिंतक, मित्र, नातेवाईक, सगळे सूर्य आपतेष्ट मोठ्या उत्साहाने जल्लोष दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि आलेल्या पाहुण्यांचा क्रिकेट रसिक प्रेमी तसेच क्रीडा तसेच रसिक प्रेक्षक, कला आणि क्रीडा प्रेमी रसिक प्रेक्षक आपल्या सर्वांचं मी अँकर अनुप या ठिकाणी मनापासून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे आणि आजच्या या सुंदर अशा दिनी क्रीडा आणि कला यांचा अनोखा संगम म्हणजेच या ठिकाणी अंडरआर्मचे क्रिकेट सामने म्हणजे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 32 काही विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ शिरवणे आयोजित प्रकाश सामने या ठिकाणी होत आहेत। तसेच या ठिकाणी क्रीडा असू या ठिकाणी आहे आणि मी पुन्हा एकदा विनंती करतो या ठिकाणी की आजूबाजूच्या समस्त रहिवासी तसेच समस्त बांधव, क्रीडाप्रेमी तसेच कलाप्रेमी आपणास विनंती आहे की लवकरात लवकर या प्रांगणामध्ये आपल्याला यायचं आहे आणि आपल्याला अंडरआर्मचे सामने, कबड्डीचे सामने तसेच या सुंदर अशा नृत्याचा कार्यक्रमाचा मनमुरा आनंद लुटायचा आहे। भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 32 तसेच काय विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ शिरवणे आयोजित प्रकाश झोतातील अंडरआर्मचे क्रिकेट सामने आणि कबड्डीचे सामने तसेच बबनदादा वैती प्रस्तुत सुंदर अशा लावण्यांचा डान्सचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे। मी मनापासून धन्यवाद देतो आपल्या सर्वांचे लाडके, एक सामाजिक उल्लेखनीय असे व्यक्तिमत्व, एक समाजप्रेमी म्हणजे ज्यांनी समाजसेवेसाठी आपलं अवघं आयुष्य जे आहे ते अर्पण केलंय, म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके युवक मनमिळाव असे आपल्या सर्वांचे लाडके मैत्रीच्या दुनियातील राजा माणूस म्हणजे तरुणांच्या गळ्यातील ताईत आणि दोस्त, एक मित्रांचा मित्र, एक उत्तम व्यक्ती, एक उत्तम वल्ली म्हणजे श्री जयेंद्रदादा सुतार साहेब यांचा आज वाढदिवस आणि त्यांना शुभेच्छा। दादा तुम्हाला वाढदिवसाच्या मगाशी जे होते त्यांचा हा फोन आहे। जरा जोत
आमचं एवढंच महिला दिन तसेच महाशिवरात्री आणि युवकांचा बुलंद आवाज म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके यारोके यार म्हणजे दोस्तीच्या मैत्रीच्या दुनियातील एक राजा माणूस म्हणजे श्री जयेंद्र शेठ सुतार साहेब यांचा आज वाढदिवस आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांची एक वेगळीच अशी ओळख आहे म्हणजे आपला मनमिळावू स्वभाव आणि सर्वांसाठी 24/7 अवेलेबल राहणारे म्हणजे सर्वांच्या अडचणींना सुखदुःखांना धावून येणारे म्हणजे एक उत्कृष्ट असे व्यक्ती आणि वल्ली एक कुटुंबवात्सल्य फणस म्हणजे आपले सर्वांचे लाडके जयेंद्र शेठ दादा सुतार साहेब यांचा या ठिकाणी वाढदिवस मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा होत आहे आणि इतना ही कहूंगा दादा हमें लगा हम भी चाहते हैं आपको लेकिन देखा तो काफिला निकला जब शिकायत की उस खुदा से तो खुदा भी आपका चाहने वाला निकला। अच्छा अच्छा या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन कदम आणि किरण गोडसे या ठिकाणी आलेले आहेत। मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या एक वेगळ्याच अशा कार्यपद्धतीने तरुण वर्गामध्ये तसेच विविध समाजामध्ये नेरूळ असू द्यात CBD असू द्यात नवी मुंबईमध्ये एक आपलं वेगळीच अशी ओळख निर्माण करणारे एक उत्तम व्यक्ती आणि वल्ली म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके एकच वादा म्हणजे आपले जयेंद्र दादा ज्यांना आम्ही संबोधतो ते म्हणजे दादांचा आज वाढदिवस आणि दादांवरती प्रेम करणारे त्यांचे हितचिंतक मित्र नातेवाईक सगळे सोरे आणि आपटेष्ट मोठ्या उत्साहाने आनंदाने आणि जल्लोषाने या ठिकाणी सेलिब्रेशन आलेले आहेत कारण दादांचा वाढदिवस म्हणजे एक वेगळीच अशी पर्वणी आणि ही पर्वणी अशी की या ठिकाणी सुंदर अशा क्रिकेटचे सामने अंडरआर्मचे क्रिकेटचे सामने असू द्यात कबड्डीचे सामने असू द्यात यांचं या ठिकाणी सुंदर असं आयोजन आणि नियोजन व्यवस्थित अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी चालू आहेत आणि काही विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळामार्फत अनेक समाज उपयोगी सामाजिक आणि राजकीय सामाजिक सांस्कृतिक असे विविध कार्यक्रम केले जातात आणि त्याचाच एक उत्तम प्रकार म्हणजे या ठिकाणी सुंदर असे दादांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डीचे सामने भव्य दिव्य असे अंडरआर्मचे सामने आणि या सामन्यांचे या ठिकाणी सुंदर असं आयोजन करण्यात आलं होतं तसेच महिला साधून या ठिकाणी आज महिला खेळ मनापासून धन्यवाद आणि महाशिवरात्रीचा असा पावन पर्व आणि वर्ल्ड्स वुमन डे आणि युवक यांचा वाढदिवस आणि समस्त पाहुण्यांचा सगळे सोरे आपतेष्ट मित्र नातेवाईक यांचं या ठिकाणी मनापासून आमच्या प्रभाग क्रमांक 32च्या महिला आघाडी
भाजपा महिला आघाडी जयेंद्रदादा सुतार यांना शुभेच्छा देताना, तसेच शिरोणे गावचे ज्येष्ठ असे लालचंद्र पाटील आणि अलंकार भोईर या ठिकाणी आलेले आहेत. आणि येथे आलेल्या प्रत्येक महिलांना लहान सर्वांनी खाली थांबायचं आहे. आता स्टेजवरती कुणीही लहान मुलांनी वरती येऊ नका. कार्यक्रम चालू आहे, कार्यक्रमाचा आपण सर्वांनी मजा घ्यायची आहे. आणि जयेंद्र दादा आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध असे मोठे मोठे मान्य वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. छत्रपती शिव आणि त्यांनी फार कमी कालावधीमध्ये या ठिकाणी नेरूळ नवी मुंबईमधील ज्या समस्त बांधवांचं जे एक असं वेगळंच असं जे प्रेम आहे, एक सन्मान जो मिळवलेला आहे त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करताना, कोविड असू द्यात किंवा अशा विविध अशा आपत्ती असू द्यात, विविध संकट असू द्यात, कोणालाही प्रॉब्लेम असू द्यात, सर्वांच्या पाठीशी एक भक्कम असा आधार म्हणजे आपले सर्वांचे लाडके मान्य श्री जयेंद्रदादा सुतार. आणि या ठिकाणी या कला आणि क्रीडा यांचा अनोखा संगम म्हणजेच या ठिकाणी क्रीडा सामने चालू आहेत. या ठिकाणी बबनदादा वैती प्रस्तुत आमच्या पुढच्या नृत्य आम्ही जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करतोय. मी विनंती करतो बांधवांना आपण कृपया या व्यासपीठावरती जवळ यायचं आहे आणि या सुंदर अशा गीतांचा कला आणि क्रीडा यांचा अनोखा संगम म्हणजेच माननीय श्री आहे
बाई मी लाडाची नैना बाई मी लाडाची ना बाई मी लाडाची बाई मी लाडाची मध्ये जरा जोर आणि या सुंदर अशा वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी भव्य अशा क्रीडा आणि कला यांचा अनोखा संगम या ठिकाणी चालू आहे. म्हणजेच क्रीडा सामने म्हणजे गेल्या 2 ते 3 दिवसापासून या ठिकाणी कबड्डीचे सामने असू द्यात, तसेच आज या ठिकाणी अंडरआर्मचे क्रिकेटचे सामने असू द्यात, असा सुंदर असा कार्यक्रमांची रेलचेल चालू आहे. आणि आज सुंदर आणि भव्य दिव्य अशा या प्रांगणामध्ये अंडरआर्म क्रिकेटचे सामने झाल्यानंतर रात्री 9 वाजता या ठिकाणी सुंदर असा बक्षीस वितरण समारंभ देखील होणार आहे. आणि मला सांगताना अत्यंत आनंद वाटत आहे की महाशिवरात्रीच्या अत्यंत सुंदर अशा पावन या दिनी, तसेच जागतिक महिला दिनानिमित्त, तसेच आपल्या सर्वांचे लाडके युवकांचा बुलंद आवाज म्हणजे जयेंद्र शेठ सुतार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा अध्यक्ष म्हणजे माधुरीजी सुतार मॅम यांचे या ठिकाणी आगमन झालेलं, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना या ठिकाणी अत्यंत कमी कालावधीमध्ये माधुरी मॅम यांनी एक भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 32 मध्ये विकासाचा एक सुंदर असा पर्व जो आहे तो यांनी या ठिकाणी विकास पर्व एकदम जोर आता या ठिकाणी चालू आहे. नवी मुंबईमध्ये नवी मुंबईचा चेहरा मोहरा जो आहे तो बदललेला आहे. आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब लिहून घेतो लगेच येतील 5 मिनिटं. हां, नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष, ऐरोलीचे प्रथम आमदार. आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध असे मोठे मोठे व्यक्तिमत्व या ठिकाणी दादांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. वेशचे कार्यकर्ते कृपया 4 व्हीलर जरा आतमध्ये येऊन देऊ नका. आजचा कार्यक्रम जरा महत्त्वाचा आहे आपला. प्रमुख पाहुण्यांच्या गाड्या आतमध्ये येण्यासाठी जागा ठेवा. कृपया गावातले जे आमचे काही वाहन चालक मालक आहेत त्यांना आज नम्र विनंती आहे, सहकार्य करायचं आहे. आजचा आमचा शेवटचा दिवस कार्यक्रमाचा आणि या ठिकाणी आमचा हा जो कार्यक्रम होत आहेत क्रिकेटचे सामने, कबड्डीचे सामने, आज पूर्ण मैदान त्याच्यामध्येच भरून गेलेलं आहे. एक मोठी पर्वणी या मराठी शाळेच्या पटांगणावर आपल्याला पाहायला मिळते. आणि आमचे मंडळाचे अध्यक्ष समाजसेवक जयेंद्रदादा सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री बबन वैती यांच्याकडून जे कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याचा पुरेपूर आपण सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. लहान मुलांना विनंती आहे, कृपया पिच मैदान कुणी त्या पिचवरती जाऊ नये. आमचे श्री
प्रभाकर ठाकूर. हॅलो. आणि मला सांगताना प्रभाकर ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की या ठिकाणी लवकरच भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष आणि मला सांगताना अत्यंत आनंद वाटत आहे की नवी मुंबईचा ज्यांनी चेहरा मोहरा जो आहे तो बदललेला आहे. म्हणजे नवी मुंबईमध्ये जी विकास गंगा आहे ती भारतीय जनता पार्टीतर्फे या ठिकाणी म्हणजे भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष ऐरोली विधानसभा प्रथम आमदार ज्यांना आपण संबोधतो ते म्हणजे एक डॅशिंग एक तरुण आणि तडफदार गणेश नाईक साहेब यांचं या ठिकाणी लवकरच व्यासपीठावरती आगमन होत आहे. आणि मला सांगताना अत्यंत आनंद वाटत आहे की समाजकार्यामध्ये ज्यांनी केवळ आजूबाजूच्या जनतेचं एक प्रेम जे आहे ते मिळवलेलं आहे आणि फार कमी कालावधीमध्ये ज्यांनी जनतेच्या मनात आणि हृदयात असं घर निर्माण केलं. युवक आणि गेल्या सुंदर आणि भव्य दिव्य अशा या प्रांगणामध्ये विविध अशा भागातून खेळाडू जे आहेत त्यांनी आपली हजेरी लावलेली आहे. कबड्डी असू द्यात तसेच अंडरआर्मचे क्रिकेट सामने असू द्यात अशा विविध माध्यमातून या ठिकाणी अनेक खेळाडू आलेले आणि या खेळाडूंचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आज रात्री 9 वाजता या ठिकाणी बक्षीस समारंभाचं वितरण ज्येष्ठ कार्यकर्ते प्रभाकर ठाकूर तसंच लक्ष्मी निवासच्या वतीनं मोहन शेठ कदम जयेश भावसार आणि नवीन पुजारी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. तसेच नवीन झालेले आमचे संदीप पाटील हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. सर शो में अरे नहीं सर मैं बीमार था. मैं पूरा भेज दिया मैंने आप देखे आप देखो भेज दिया मैंने कब तक भेज दिया. अभी भी मिले भेज दिया. आणि जयेंद्रदादा सुतार साहेब यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आणि त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मोठे मोठे व्यक्तिमत्व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. आणि दादांवरती प्रेम करणारे त्यांचे मित्र हितचिंतक सगळे सोरे आत्तेष्ट नातेवाईक मोठ्या उत्साहाने जल्लोषाने या व्यासपीठावरती येत आहेत. आणि भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 32 काय विनोद प्रकार या ठिकाणी कला क्रीडा आणि कला यांचा अनोखा संगम म्हणजेच या ठिकाणी देखील सुंदर अशा बबनदादा वैती प्रस्तुत सुंदर अशा लावणी नृत्याचा देखील कार्यक्रम चालू आहे. तर पुन्हा एकदा आजूबाजूच्या जमलेल्या कला क्रीडा रसिक प्रेक्षक कला क्रीडा प्रेमी आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी या व्यासपीठाजवळ आपली उपस्थिती दर्शवावीत. कारण फार सुंदर आणि भव्य चालू म्हणजे सांगताना मला अत्यंत आनंद वाटत आहे की भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 32 काही विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ शिरवणे आयोजित प्रकाश आणि या क्रिकेट रसिकांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत. आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावरती प्रेम करणारे त्यांचे मित्र हितचिंतक आणि नातेवाईक मोठ्या दाटीवाटीने उत्साहाने आणि जल्लोषाने दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. आणि हे केवळ दादांनी कमावलेले
मैत्री आहे, कारण प्रॉब्लेम कुठलाही असो 24/7 एकमेव सोल्युशन म्हणजे जयेंद्र दादा. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना आपल्या कुटुंबांकडूनच एक सुंदर असा बाळकडू त्यांनी घेतलेला आहे, ते म्हणजे समाजसेवेचं. म्हणतात ना, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि समाजामध्ये वावरताना आपण समाजाच्या ऋणी आहोत. समाजासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, याच प्रेरणेने प्रेरित होऊन छत्रपती सामाजिक क्षेत्रामध्ये गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत. आणि या ठिकाणी या सुंदर अशा या विद्यालयामध्ये म्हणजे स्वर्गीय अरुण सुतार माजी सरपंच विद्यालय, आणि या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये गेले अनेक वर्ष सुंदर असे सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. सामाजिक क्षेत्रामध्ये म्हणजे आजूबाजूच्या जे आपल्या रहिवासी शुभेच्छा देण्यासाठी केक आणि घेऊन आलेले आहेत उमाकांत पाटील आणि अंता पाटील यांचं मंडळाच्या वतीनं आणि आमच्या जयेंद्रदादा सुतार यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. बर्थडे सॉन्ग आणि मी एकवेळ चरणी विनंती करतो की आपल्याला उदंड निरंतर आयुष्य लाभो आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं जे नाव आहे ते असंच फार मोठं हो आणि आपल्यातर्फे फार सुंदर असं समाज कार्य हो. मनापासून धन्यवाद. आणि या ठिकाणी आमच्या सानपाडे गावचे उद्योजक एन ठाकूर फर्म चे अमित ठाकूर या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहोत. माननीय श्री अमित ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात यांच्यातर्फे हा सुंदर असा भव्यदिव्य कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी भव्य दिव्य असे कबड्डीचे सामने असू द्यात, तसेच अंडरआर्म क्रिकेटचे सामने देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. आणि गेल्या 3 दिवसापासून चालत आलेल्या या सुंदर अशा क्रीडा महोत्सवाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. आणि तसेच या ठिकाणी बबन दादा वरती प्रस्तुत कला आणि क्रीडा रसिक प्रेक्षकांना ही विनंती आहे की आपण लवकरच या प्रांगणाजवळ येऊन या सुंदर अशा कला आणि क्रीडा म्हणजे अंडरआर्मचे सामने असू द्यात, कबड्डीचे सामने असू द्यात, तसेच बबनदादा वैती प्रस्तुत या ठिकाणी सुंदर असे लावणीचे कार्यक्रम असू द्यात, या कार्यक्रमांचा मनमुराद आपल्याला लुटायचा आहे. या कार्यक्रमाचा आस्वाद जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले. जे पार्टिसिपेशन आहे ते केलेलं होतं. तसेच आजचा हा पावन पर्व म्हणजे महाशिवरात्रीचा दिन, तसेच आज या ठिकाणी 8 मार्च म्हणजे जयेंद्रदादा सुतार यांचा वाढदिवस चालू. दादांवरती प्रेम करणारे पंचक्रोशीतील त्यांचे हितचिंतक मित्र नातेवाईक सगळे सोरे आप्तेष्ट मोठ्या उत्साहाने जल्लोषाने दादांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. आणि आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. माहित नाही कहूंगा दादा चांद
आणि लवकरच या ठिकाणी म्हणजे काही विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ शिरवणे आयोजित प्रकाश जोतातील अंडरआर्म क्रिकेटचे सामने या ठिकाणी भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलं आहे आणि गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी कबड्डीचे सामने देखील आहेत. म्हणजे आपण पाहतो आहे की आपण सर्वजण इंडोर गेम्स म्हणजे मोबाईलच्या आहारी गेलेलो आहोत. आपण आज 1 BHK 2 BHK रो हाऊस बंगलोज ह्याच्यामध्ये राहतो. आपण जे आहेत जास्तीत जास्त म्हणजे मुलांना क्रीडा सामने जे आहेत त्याचा आनंद घेता यावा ह्याच्यासाठी जे आहेत ते पटांगणातील क्रीडा सामने याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. म्हणजे भव्य दिव्य असे म्हणजे कबड्डीचे सामने असू द्यात, अंडरआर्म क्रिकेटचे सामने असू द्यात आणि लवकरच अंडरआर्म क्रिकेटचे सामने VS ग्रुप यांच्या मार्फत काही विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ शिरवणे आणि काही विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ शिरवणे मार्फत सुंदर असे कला आणि क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात आणि त्याचाच एक भाग म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके जयेंद्रदादा सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भव्य दिव्य असे अंडरआर्मचे सामने तसेच या ठिकाणी कबड्डीच्या सामन्यांचं देखील आयोजन केलेलं आहे आणि जो
या ठिकाणी आता थोड्याच वेळात क्रिकेटचे सामने चालू होतील. किरण 8, लिओ 8 आणि बंड्या 8 या तिन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया इथं टॉस उडवण्यासाठी लकी ड्रॉ काढायचे आहेत. या 3 संघामध्ये लकी ड्रॉ करायचे आहेत. एक सेमीफायनल आणि अंतिम फायनल हे 2 सामने आता या थोड्याच वेळात या ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत. क्रिकेटचे जर तिन्ही कर्णधार जे संघ जे आता पोचलेले आहेत अंतिम सामन्यामध्ये, किरण 8, बांड्या 8 आणि लिओ 8 या तिन्ही संघाच्या कर्णधारांनी इथं यायचं आहे. लॉट्स पाडायचे आहेत. आता लॉट्स पाडण्यासाठी इथं स्टेजवरती यायचं आहे. जर संघ उपस्थित असतील तर आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवायची आहे. हॅलो. आणि लवकरच या ठिकाणी अंडरआर्म क्रिकेट सामन्यांचं आयोजन. तत्पूर्वी या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके भारतीय जनता पार्टी नवी म्हणजे एक आपल्या वेगळ्याच अशा सुंदर जे क्रिकेटचे सामने जे या ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत, जे सामने आता या ठिकाणी मी भाजपचे अध्यक्ष माननीय संदीप नाईक साहेब जयेंद्र दादा यांना शुभेच्छा देताना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. ऐरोली आणि मी या ठिकाणी विनंती करतो जयेंद्रजी सुद्धा चालेल आणि साहेबांचं येते एक
संघाचे ते 3 कर्णधार आहेत, कृपया वरती यायचं आहे, लॉट्स पाडायचे आहेत. भांडे 1, लिओ 1 आणि किरण 1 तिन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं, स्टेजवर यायचं आहे. लिओ 1, आणि आता या ठिकाणी जे क्रिकेटचे सामने खेळवण्यात येणार आहेत त्यांचे लॉट्स या ठिकाणी पाडण्यात येत आहेत. किरण 8, लिओ 8 आणि बंड्या 8 तिन्ही कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. वंड्या स्मृती हे 3 संघ आता या ठिकाणी लॉट्स पाडण्यात येत आहेत. हो. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 32 शिरवणे तसेच काय विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ शिरवणे यांच्यातर्फे आपल्या सर्वांचे लाडके म्हणजे संदीपजी नाईक साहेब, भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष एरो आणि संदीपजी आणि वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात आणि भारतीय जनता पार्टी मार्फत आपण एक नवी मुंबई आणि या ठिकाणी मी विनंती करतो आणि मी या ठिकाणी विनंती करतो की साहेब आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं ही आपणास नम्र विनंती. भारतीय जनता पार्टी शिरोणे कैलासवासी विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित अंडरम क्रिकेट स्पर्धा आणि त्याचसोबत कबड्डी स्पर्धा या स्पर्धेच्या दिवशी जयेंद्रचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं उपस्थित माधुरी सुतार मॅडम, नरेशजी सुतार, प्रभाकरजी ठाकूर, मोहनजी कदम, महेशजी अमित ठाकूर, आताच उपस्थित असलेले पाटील साहेब, जयेशजी, अजित सुतार, विजेंद्र सुतार, सर्व आयोजनातील पदाधिकारी, उपस्थित जयेंद्रला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता आलेले त्याचे मित्र, आप्तेष्ट, कार्यकर्ते, उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या आणि जागतिक महिला दिनाच्या सर्व उपस्थितांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्वांच्या वतीनं जयेंद्रला मी वाढदिवसाच्या अनेक उत्तम शुभेच्छा आणि वाढदिवसाचं अभिष्टचिंतन सर्वप्रथम करतो. जयेंद्र सुतार आणि जेडी सुतार नावाच्या पहिल्या अक्षरामध्ये ज आहे. नवी मुंबईची सुरुवात आणि नवी मुंबईच्या सुरुवातीमध्ये आपल्या शहरामध्ये सुरू झालेलं औद्योगिकीकरण म्हणजे तो कालखंड असेल 1962 पाटील साहेब बरोबर. आणि त्या कालखंडामध्ये आपल्या परिसरामध्ये होणारे बदल आणि आपल्या नवी मुंबईनं म्हणजे नवी मुंबईतल्या गावानं, गावातील ग्रामस्थांना आणि ग्रामस्थांमध्ये तरुणांना आपल्या या शहरामध्ये त्या कालखंडात काय साध्य करावं याकरता सर्वच विचार होत असताना एक कामगार नेते आणि तरुणांचे नेतृत्व करणारे नेते
म्हणून आदरणीय नाईक साहेबांना तेव्हा सर्वांनी त्यांच्याकडे अपेक्षेनं बघितलं आणि त्या कालखंडामध्ये नाईक साहेबांच्या सोबत जी एक वैचारिक फळी होती आणि त्या फळीमधल्या पहिल्या टप्प्यामधलं व्यक्तिमत्व कोण होतं तर ते अरुणजी सुतार होते. JD साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मी स्वागत करतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आदरणीय नाईक साहेबांचे निष्ठावान आणि त्याचबरोबर फक्त निष्ठावान नाही तर अभ्यासू आणि समाजामधील होणाऱ्या बदलासोबत नेहमीच राहणारे, विकासाची कास धरणारा या नवी मुंबईतला परिवार कुठला तर सुतार परिवाराचं नाव त्या ठिकाणी मला घ्यावं लागेल. आणि मी JDजी किंवा जयेंद्र आणि त्याच्यासोबत सर्व कार्यकर्त्यांचं देखील मी आभार व्यक्त करेन की आदरणीय नाईक साहेबांच्या जीवनातील सर्व प्रवासामध्ये हा परिवार नाईक साहेबांच्या सोबत राहिलेला आहे. म्हणजे अनेक चढउतार आणि काही कठीण प्रसंगामध्ये आपल्या परिवारातल्या आपल्या सहकाऱ्यांनी प्रमुख भूमिका बजावण्याची वेळ असते आणि त्यावेळेस कोणत्याही परिस्थितीचा विचार न करता JD सुतार साहेब हे नेहमीच नाईक साहेबांच्या प्रत्येक लढ्यामध्ये एक अग्रस्थानी राहिलेलं त्या ठिकाणी व्यक्तिमत्व ठरलं आहे. महानगरपालिकेमध्ये आम्ही नगरसेवक म्हणून गेल्यानंतर तशी माझी पहिली टर्म होती आणि त्यावेळेस आपण शोध घेत असतो की चांगलं कोण मांडतंय, कोणाची कामं चांगली आहेत. तर मग जास्त वेळच लागला नाही, JD सुतारांनी त्यांच्या महासभेतील त्यांच्या भाषणाला सुरुवात केली आणि मी ठरवलं तर महानगरपालिकेचं काम कोणाचं फॉलो करायचं तर JD साहेबांशिवाय त्या ठिकाणी दुसरा कोणी असू शकत नाही. आणि तसं नाईक साहेबांच्या सोबत काम केल्यानंतर, संजीवजी नाईक साहेबांच्या सोबत काम केल्यानंतर माझ्यासोबत JDचं कसं जुळेल, कारण असं नवी पिढी आल्यानंतर न जुळण्याचे सूत्र अनेक जण घेऊन येतात. तर अनेकांना ती सूत्र त्या ठिकाणी प्रत्येकानं लावली, परंतु मला वाटतं JD साहेबांची आणि आपली जोडी, JD साहेब त्यावेळेस हिट ठरलेली जोडी असते. तर संजीवजी नाईक साहेबांच्या सोबत तर ठरलीच, परंतु त्या कालखंडामध्ये खूप महत्त्वाचं या शहराकरता काम हे JD साहेबांच्या माध्यमातून झालं. आणि जेव्हा जेव्हा JD असायचे किंवा त्यांच्या मागे सावलीसारखा जयेंद्र देखील नेहमी असायचा. त्यामुळे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आणि दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे या गोष्टीची कंटिन्युएशन ठेवण्याचं काम हे तिसऱ्या पिढीने केलं, हे देखील महत्त्वाचं आहे. आज शिरोणे गाव तसा विचार केला तर गाव आहे, परंतु नवी मुंबई शहरामधलं शिक्षित गाव कुठलं तर ते शिरोण्याचं नाव त्या ठिकाणी घ्यावं लागतं. आणि ही परंपरा आता खंडित पाडायची नाही आहे, त्याला नव्यानं निर्माण झालेल्या परिस्थितीसोबत जुळून अजून पुढचा विकास आपल्याला साधायचा आहे. आणि मला विश्वास आहे की JD सुतार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जयेंद्र असेल, माधुरी असेल किंवा या परिसरातील सर्व त्यांचे कार्यकर्ते हे आपल्या परिसराचा, आपल्या वॉर्डचा विकास साधत असताना नवी मुंबईच्या शहराच्या गतिमान विकासामध्ये देखील आपलं योगदान देतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर हे भाषणाचं व्यासपीठ नाही आहे, आज वाढदिवस आहे आणि आज अंडरआर्मच्या स्पर्धा आहेत आणि नंतर मग कबड्डीच्या देखील स्पर्धा आहेत. आणि माधुरी सुतारमध्ये आता महिला मोर्चा अध्यक्ष असल्यामुळे आता महिलांचा कार्यक्रम त्यांच्या मागे पाठीमागे नाही. JD साहेब आपल्याला देखील मी तुमचा आभार मानेन की या नवी मुंबई जिल्ह्यामध्ये महिला मोर्चाचं काम करत असताना आता नारी शक्ती वंदन हा जो 3 दिवसाचा कार्यक्रम हा केंद्राकडून नंतर राज्याकडून हा आपल्या जिल्ह्याला आलेला,
आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये रँकिंग लावलं तर टॉप 5 मध्ये नवी मुंबई जिल्हा राहिलेला आहे. त्यामुळे माधुरी मॅडम आपल्याला एवढं काम फ्री करायला मिळतं त्याचं कारण JD साहेब आहेत आणि नक्कीच जयेंद्र आहे. त्यामुळे तुम्हाला ती मोकळीक त्यांच्यामुळे मिळालेली आहे आणि नक्कीच आज संपूर्ण या परिवाराला अभिप्रीत, या शहराला अभिप्रीत आणि नक्कीच आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान असलेले आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना अभिप्रीत कार्य हे आपल्या परिवाराकडून घडेल अशा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नाईक साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि जे 2 शब्द या बहुमोलाचे आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आणि प्रथम या ठिकाणी आम्ही मंडळाच्या वतीनं जयेंद्र सुतार यांना विनंती करतो की त्यांनी मी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष माननीय संदीपजी नाईक साहेब ऐरोलीचे प्रथम आमदार या ठिकाणी आल्याबद्दल मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांचं स्वागत करीत आहोत. मी अध्यक्ष जयेंद्र सुतार यांना विनंती करतो की त्यांना शाल आणि एक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. तसंच सन्मान चिन्ह एक मंडळाची एक आठवण म्हणून त्यांना या ठिकाणी एक सन्मान चिन्ह देण्यात येते. नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छुमंतर. आपला आमदार एक नंबर, संदीप नाईक एक नंबर, गाजवते नवी मुंबई डेंजर. संदीप भाई एक नंबर, गाजवते नवी मुंबई डेंजर. नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छुमंतर. कसं आहे श्री आमचे जवळचे असे काशीनाथ पाटील साहेब माजी नगरसेवक या ठिकाणी आल्याबद्दल मी संदीप नाईक साहेब त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहेत. तसंच जयेंद्र सुतार यांना विनंती करतो की महिला विशेष दिन या ठिकाणी क्रिकेट कबड्डीचे सामने या ठिकाणी आयोजित केले होते. त्यामध्ये 4 संघ या ठिकाणी येऊन कबड्डी सामने केलेले आहेत. त्याच्यामध्ये जो पहिला नंबर गेलेला आहे तो गुरुनानक करावे या संघाचे ज्या महिला आहेत त्यांनी जो प्रथम क्रमांक मारलेला कबड्डीचा, मी नवी मुंबईचे भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री संदीप नाईक साहेब यांना विनंती करतो की त्यांना स्मृतिचिन्ह आणि पदक देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करायचा आहे. 1 नंबर गुरुनानक करावे या ठिकाणी विजयी झालेले आहेत. महिला विशेष दिन, जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी कबड्डीचे सामने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक गुरुनानक हा संघ करावेचा हा संघ विजयी झालेला आहे. त्यांना या ठिकाणी स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहेत. आमचे माननीय माजी महापौर जयवंत सुतार साहेब, महिला माधुरीताई सुतार, जयेंद्र सुतार, तसंच मेडल या ठिकाणी प्रत्येकाला मेडल देण्यात येत आहेत. कृपया जाऊ नये आपण. तसंच एक मेडल थांबा जाऊ नका. मेडल या ठिकाणी तसंच माधुरीताई सुतार यांना विनंती करतो की आजच्या या सन्मान दिनी त्यांना एक आठवण राहावी म्हणून प्रभाग क्रमांक 32च्या वतीनं आणि माधुरीताई सुतार यांच्या वतीनं त्यांना एक आठवण देण्यात येत आहे.
तसंच द्वितीय क्रमांक जो पटकावलेला आहे तो शिवराणा या संघानं कराव्याचा हा संघ आहे. दुसरा देखील कृपया आपण देखील यायचं आहे आपली ट्रॉफी घेण्यासाठी. शिवराणा संघ शिवराणा संघ करावे. मेडल दे मेडल. आजचं जागतिक महिला दिन आणि महिला दिन विशेष या ठिकाणी 4 संघ कबड्डीचे संघ या ठिकाणी आलेले होते. त्यांच्यात हा सामना खेळवला गेला. त्याच्यामध्ये द्वितीय पारितोषिक जात आहे तो शिवराणा करावे या संघाला एक स्मृतिचिन्ह आणि मेडल्स या ठिकाणी देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहेत. आमचे नवी मुंबईचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री संदीपजी नाईक साहेब, महिला मोर्चाच्या माधुरीताई सुतार, तसेच आमचे नवी मुंबईचे माजी महापौर जयवंतजी सुतार साहेब, काशीनाथ पाटील साहेब, प्रभाकर ठाकूर, उद्योजक अमित नाईक. मुली थांबायचं आहे तर करावे संघ. शिवराणा थोडा वेळ थांबत येतो. मी जे क्रिकेटचे जे प्लेयर आहेत कृपया मैदानावरती उभे राहायचे आहेत. टॉस उडवण्यासाठी या 2 कर्णधार जे आता टॉस झालेले आहे कृपया लवकरात लवकर इथं स्टेजवर यायचं आहे. या ठिकाणी वाढदिवसानिमित्त जयेंद्रदादा सुतार यांना काशीनाथ पाटील साहेब यांच्याचे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत मंडळाच्या वतीनं आणि जयेंद्रदादा सुतार यांच्यानं त्यांचा आभार. टॉस ओळख परेड मैदानावरती घेण्यात येत आहे. कृपया खेळाडूंनी मैदानावरती यायचं आहे. आपले नवी मुंबईचे लाडके ऐरोलीचे प्रथम आमदार आणि नवी मुंबईचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष जी संदीपजी नाईक साहेब या ठिकाणी आपल्या समोर येत आहेत. दोन्ही खेळाडूंनी समोरासमोर उभं राहायचं आहे. फार सुंदरसा क्षण म्हणजे विविध खेळाडू तसेच त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचे लाडके संदीपजी साहेब, माधुरी मॅम, जयेंद्रजी, टॉस उडवलेला आहे आणि टॉस खाली पडलेला आहे. बघूयात काय आहे. क्या बात आहे. आणि सर्व खेळाडूंना त्यांना मोटिवेशन देताना सन्मान्य संदीपजी नाईक साहेब. फार सुंदर या ठिकाणी असा भव्य दिव्य असा क्रीडा सामना आणि क्रीडा सामन्यानिमित्त सर्व खेळाडूंना मनोधैर्य देताना आपल्या सर्वांच्या लाडके संदीपजी नाईक साहेब, माधुरीजी मॅम, जयेंद्रजी साहेब, आणि टॉस उडवण्यात आला होता. आणि मनापासून धन्यवाद. या ठिकाणी वेळात वेळ काढून आपल्या सर्वांचे लाडके संदीपजी नाईक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं. एक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक मोठे वलय आहेत आणि आज वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके जयेंद्रजी सुतार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी संदीपजी नाईक साहेब यांचं आगमन झालेलं होतं. त्यांचं मनापासून धन्यवाद आणि वेळात वेळ काढून साहेबांची या ठिकाणी उपस्थिती मनापासून धन्यवाद.
आणि जयवंत सुतार साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन. जयवंतजी सुतार साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन. आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो म्हणजे अंडरआर्म क्रिकेटचे सामने. सर्व खेळाडू मोठ्या उत्साहाने या ठिकाणी या ग्राउंडवरती आलेले आहेत आणि आजूबाजूच्या प्रेक्षकांची देखील उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे आणि सुंदर असे सामने. आणि महापौर जयवंतजी सुतार साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनापासून धन्यवाद. तसेच माधुरीजी सुतार मॅम, तसेच आजचे सत्कारमूर्ती म्हणजे युवकांचा बुलंद आवाज म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके जयेंद्रजी सुतार साहेब, आणि तसेच क्रीडा आणि कला यांचा अनोखा संगम म्हणजेच या ठिकाणी क्रिकेट सामने चालू आहेत आणि आमच्या सर्व जमलेल्या या ठिकाणी ज्या खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्यासाठी जसं क्रिकेटमध्ये चीअर्स गर्ल्स असतात तसं या ठिकाणी तुमचं मनोधैर्य लावणीच्या परफॉर्मन्सने या ठिकाणी आम्ही वाढवतो आहे. तर मी विनंती करतो आमच्या सुंदर अशा नृत्यांगना लावणी सम्राज्ञी यांनी या व्यासपीठावरती यायचंय आणि आमच्या या खेळाडूंचं मनोधैर्य जे आहे ते सुंदर अशा तुमच्या नृत्याने वाढवायचंय. जरा जोर मनापासून धन्यवाद. आणि आजूबाजूच्या आमच्या कला आणि क्रीडा रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी लवकरच या व्यासपीठाच्या जवळ यायचं आहे, कारण सुंदर कला आणि क्रीडा यांचा अनोखा संगम म्हणजेच क्रीडा सामने आणि नृत्याचा या ठिकाणी कार्यक्रम म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके समाजसेवक जयेंद्रजी सुतार साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात, जल्लोषात, आनंदात त्यांच्यावरती प्रेम करणारे त्यांचे हितचिंतक, मित्र, नातेवाईक, सगळे सोयरे, आप्तेष्ट यांच्या उपस्थितीमध्ये दादांचा वाढदिवस साजरा होत आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये दादांचं एक उल्लेखनीय असं व्यक्तिमत्व कार्य आहेच. मनापासून धन्यवाद. आणि सदर कार्यक्रमाला महापौर जयवंतजी सुतार साहेब यांची देखील उपस्थिती, तसेच भाजपा महिला मोर्चा आणि त्यांचे मित्र माधुरीजी सुतार मॅम जयेंद्र सुतार यांना शुभेच्छा देत आहेत. महेश शेयाल आणि त्यांचे मित्रपरिवार. आणि आज महिला दिनाचं औचित्य साधून महिला खेळाडूंनी देखील या कबड्डीच्या सामन्यांमध्ये पार्टिसिपेशन केलं होतं आणि त्यांचं या ठिकाणी मनापासून त्याचे स्वागत करताना भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्षा माधुरीजी सुतार मॅम, मनापासून धन्यवाद. धन्यवाद. समस्त महिलांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आणि सर्व महिलांना महिला दिनाच्या लक्ष शुभेच्छा. तसेच हर आपल्या सर्वांचे लाडके युवकांचा बुलंद आवाज म्हणजे जयेंद्र शेठ सुतार साहेबांचा देखील वाढदिवस. मी या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती करतोय की आता एक गाणी होईल, त्यानंतर आपल्या शुभेच्छा द्यायत आहेत आणि नंतर आपला जो सेमीफायनलचा सामना आहे तो इथं खेळवण्यात येणार आहे. कृपया सहकार्य करायचं आहे. जोरदार टाळ्यांनी आमच्या सुंदर लावणी सम्राज्ञी नृत्यांगना यांना या ठिकाणी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. आमचे सर्व कलाकार, खेळाडू कलाकार तुमचं मनोधैर्य वाढवून एनर्जी बूस्टअप करण्यासाठी बबनदादा वळती प्रस्तुत सुंदर असा लावण्याचा कार्यक्रम आहे. ओके, तर माझ्या सर्व खेळाडूंना विनंती या ठिकाणी हजर आहेत, कृपया आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. तसेच दत्ता पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तुझं दर्शन घेईन मी,
आई दर्शन घेईन मी तुझे आज देवला नाचीन मी धन्यवाद. मी आत्ता जे कबड्डीचे बक्षीस दिले गेले दोन्ही संघांना या ठिकाणी मी बोलवत आहेत परत. एक मंडळाच्या वतीनं आणि आमच्या जयेंद्र सुतार यांच्या वतीनं पूर्ण फुलाची पाकले म्हणून त्यांना एक मानधन देण्यात येत आहेत. कृपया त्या मानधनाचा आपण स्वीकार करायचा आहे.
जर दोन्ही संघ इथं हजर असतील कृपया मैदान स्टेजवरती यायचं आहे. गुरु नानक मला वाटतं या ठिकाणी हजर आहे, कृपया आपण इथं यायचं आहे. आपल्याला या ठिकाणी मंडळाच्या वतीनं रोख पारितोषिक या ठिकाणी देण्यात येत आहेत. मी मंडळाचे अध्यक्ष जयेंद्र सुतार आणि महिला मोर्चा अध्यक्षा माधुरीताई सुतार यांना विनंती करतो की त्यांना रोख रक्कम देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आणि आज महिला दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी महिलांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार जरा जो जयेंद्र आणि फार सुंदर आणि भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. शिवराणा जर इथं संघ हजर असेल तर कृपया आपला पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. आणि याच्यानंतर सेमीफायनलचा सामना जो होत आहे लिओ 8 आणि वंडर 8 यांच्यामध्ये पंच म्हणून कामगिरी पार पडेल ते अमर वारंगे